नाशिक लोकसभेसाठी मतदान झालेल्या ईव्हीएम्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरे गटाकडून जागता पहारा देण्यात येतोय। प्रशासनाची परवानगी घेत ठाकरे गटाकडून हा पहारा दिला जातोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 20 मे रोजी पार पडलंय। मात्र 4 जून पर्यंत आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे। आपण जर बघू शकतो की मतदान आणि जे आहे ते निकालामध्ये जवळपास 15 दिवसांचा फरक आहे। त्यामुळे कुठेतरी ईव्हीएम मशीन हे सुरक्षित राहावे यासाठी प्रशासनाकडून देखील दखल घेतली जाते। नाशिकच्या अंबड परिसरामध्ये हे स्ट्रॉंग रूम आहेत, त्या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे। मात्र या ईव्हीएम मशीन संदर्भात जो संशय आहे तो बळावतोय, त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाकडून या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जो आहे तो खडा पहारा दिला जातोय। या ठिकाणी जवळपास 13 जे आहे ते पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे आणि दिवसभरातील 3 सत्रांमध्ये हे 13 पदाधिकारी या ठिकाणी पहारा देत आहे। आपल्यासोबत काही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल आपण या ठिकाणी जो आहे तो पहारा देतोय, काय या ठिकाणची परिस्थिती आहे? नगरचा प्रकार घडलेला आहे, त्या संदर्भात आम्ही दक्षता घेतली। कलेक्टर ऑफिसकडून आम्ही परवानगी काढली 13 लोकांची। त्या याच्यामध्ये आम्ही 3 शिफ्ट केलेली, 2 CCTV मध्ये असतात, 2 इथं नियंत्रण कक्षात असतात। कुठेही गालबोट नाही लागली पाहिजेत, कारण हे उमेदवार इतके कळकळीने फिरलेले आहे, यांची गरज आहे जिल्ह्यासाठी। त्याकरता आम्ही स्वयंपूर्तीने आम्ही या ठिकाणी पहारा देत आहे। आपण जर बघू शकतो या ठिकाणी हे पदाधिकारी आहेत ते जे आहे ते या ठिकाणी पहारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 सत्रांमध्ये जवळपास 4 पदाधिकारी या ठिकाणी पहारा देत आहे आणि या अनेक ठिकाणी ईव्हीएम संदर्भात संशय जो आहे तो मोठ्या प्रमाणात बळावतोय। त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले गेले आहेत त्या ठिकाणी हा पहारा दिला जातोय आणि ईव्हीएम मशीन सुरक्षित राहावे यासाठी प्रशासनासोबत त्यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।